स्पीकरचे पालक सागर बोमवरकर बोमवरतीकर मनीष सागर बोमवरकर मनीष बोमवरतीकर साहेब, प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवरती आरोप केला की जरांगे शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट झालंय, असं त्यांनी आरोप केला. त्यांनी आरोप केला असं आहे. त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होतं असं थोडी आहे. आणि जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करतात आणि त्यांच्या मागण्या सरकारकडे मागतात. सरकार त्याबाबतीत लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असो किंवा दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातील लोकांचे आंदोलन असो आणि त्याकडे सरकारनं अक्षरशः दुर्लक्ष केलं. त्यामुळं लोकांच्या महाराष्ट्रात असंत होतं आहे. आता हे कोणाच्या जवळ आहे अशी निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं चुकीचं आहे. पण त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आंदोलन करत आहेत. बोमवरतीकर मनीष मला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावरचा दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमी असल्यामुळे प्रत्येक रिजन वाईज असे बैठका घेऊन त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न दिल्लीतले श्रेष्ठी करायला लागतात. हा देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांना एक सिग्नल आहे असं मला वाटतं. सगळ्यात परिणाम जाणवेल का? बैठक काय त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे तिचा परिणाम काय पक्षाचे आढावा घेतील, किती जागा पडणार आहे त्याचा अंदाज घेतला. भाजप नेते हर्षवर्धन पाटील जे आहेत ते या पितृ पंधरवाडीनंतर आहे. सभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की आपण तुतारी घ्यावी. आमचा काही त्यांचा संपर्क झालेला नाही आणि असं काही मुहूर्त कुणी काढला आहे याची मला माहिती नाही आहे. त्यामुळे पितृ पंधरवाडीच्या आधी बरेच जण यायला लागतात पक्षात. त्यामुळं आमचा त्यांचा काही संपर्क झाला नाही, येण्याची मला काही शक्यता वाटत.